वैद्यकीय महाविद्यालयात सुविधांची कमतरता येणार नाही. पालकमंत्री संजय राठोड. पालकमंत्र्यांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा. वरिष्ठ डॉक्टरांनी ओपीडीत उपस्थित राहण्याचे निर्देश. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश चतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र भुयार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाती यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालय वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने आहे. जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे येतात. त्यामुळे येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागील काळात वेगवेगळ्या योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महाविद्यालयाचे स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवू, इतर विषयांसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. बाह्य रुग्णकक्षात वरिष्ठ डॉक्टर उपस्थित राहिले पाहिजे. रुग्णांना सोनोग्राफी शस्त्रक्रियांसाठी जास्त दिवस प्रतीक्षेत राहावे लागू नये असे नियोजन करा. डॉक्टर आणि त्यांचे ओपीडीचे दिवस व वेळ दर्शनी भागावर लावण्यात यावे. नोंदणीसाठी रुग्णांना रांगेत राहावे लागते, त्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे नोंदणी कक्षा वाढविता येईल का याची तपासणी करावी. बरेचदा रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत न्यावे लागत असल्याच्या बातम्या येतात. असे होता कामा नये. झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक MRI मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक बाबींची पूर्तता करून मशीन या महिनाअखेरच सुरू करावे. रात्रीच्या वेळी शवविच्छेदन होत नसल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची मोठी अडचण होते. त्यामुळे सायंकाळी 6 नंतर देखील शवविच्छेदन करण्यात यावे. तसेच आठवड्याच्या आत शवविच्छेदन अहवाल उपलब्ध करून द्यावा. दिव्यांग मंडळ आणि वैद्यकीय मंडळातील अधिकारी डॉक्टरांची यादी दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महाविद्यालयातील ज्या विभागांचे पोस्ट ग्रॅज्युएशन बंद झाले आहे ते सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावे. महाविद्यालयाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व यंत्रसामुग्रीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. महाविद्यालयात BSc नर्सिंग व GNM अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करू असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील स्वच्छता, सुरक्षा, रुग्णांचा पोषण आहार, सिकल सेल रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे, महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज आदींचा सविस्तर आढावा घेतला. वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांची पाहणी. बैठकीनंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी महाविद्यालय व तेथील विविध सुविधांची पाहणी केली. त्यात नवजात मुलांना अतिदक्षता कक्ष, अतिदक्षता बालरोग कक्ष, महिला विभागासाठी तयार करण्यात आलेले शस्त्रक्रियागृह, नव्याने बांधण्यात आलेला MRI कक्ष, CT स्कॅन कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, शल्यक्रिया अतिदक्षता विभाग आदींची पाहणी केली. खनिज विकास व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.